नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी भाग्य एक अशी गोष्ट आहे जी रात्रीतून व्यक्तीला मालामाल करू शकते व करोडपतीवरून रोडपती देखील बनवू शकते. ज्या व्यक्तीचे भाग्य मजबूत असते त्यांना भाग्य साथ देते, भाग्य स्थिर राहते. त्या व्यक्तीचेच नाही तर संपूर्ण परिवाराची देखील प्रगती होते. अन्नधान्याचे भांडार घरामध्ये भरलेले राहते. जीवनामध्ये खुशाली, सुख, समृद्धी, शांती तसेच नात्यात गोडवा, दाम्पत्य जीवन देखील सुखमय होतं. तसेच भाग्य मजबूत होतं. योग्य वेळी ते साथ देतं. हे माता लक्ष्मीच्या कृपेला आकर्षित देखील करते व ज्या घरात माता लक्ष्मी वास करते, माता लक्ष्मीची कृपा राहते, त्यांचे कोणतेही असे काम नाही जे पूर्ण होत नाही. कारण भाग्याचे खूप जास्त महत्त्व आहे, जे व्यक्तीचे रात्रीतून भाग्य चमकवते. जर तुम्हाला कर्जाचा सामना करावा लागत असेल तर लाखोचे कर्जसुद्धा ते उतरून जाते. तुमचे थांबलेली कामं देखील कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघताय ती तुमच्या चरणापाशी असेल, पण यासाठी भाग्य मजबूत असणे देखील आवश्यक असते. पण जर भाग्य कमजोर असेल, भाग्य साथ देत नसेल तर व्यक्तीचे चांगली चाललेली कामं देखील बिघडतात. जीवनामध्ये सारखेच समस्या येत राहतात. कोणत्याही कारणाशिवाय घरात वादविवाद होऊ लागतात. धनाची बरकत एकदम बंद होते. व्यापारात अडचणी येऊ लागतात. तसेच नात्यामध्ये कडवटपणा येतो. मंडळी, बरेचदा आपल्याला वाटते की भाग्य हे फक्त ग्रह नक्षत्रांची चाल व नशिबाचा खेळ आहे, पण आपल्या काही अशा सवयी आहेत जे जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जेचं कारण बनते. तसेच शास्त्रानुसार व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या सवयी देखील भाग्य बनवणे व भाग्य बिघडवण्यामध्ये मोठी भूमिका निभावते. हो, काही वेळा आपण काही विचार न करता कामे करतो, ज्यावेळी हळूहळू याचा परिणाम आपली ऊर्जा, विचार व जीवनावर पडतो. अशाच तुमच्या चुकीच्या सवयी सकारात्मक ऊर्जेला कमजोर करते, ज्याचा प्रभाव हळूहळू तुमचे धन, नाते, स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. अशामध्ये तुम्हाला सांगते की अशा काही सवयी आहेत ज्या भाग्याला कमजोर बनवते व घरात नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते, ज्यामुळे माता लक्ष्मीच्या जागी अलक्ष्मी घरामध्ये वास करू लागते व घरात अशांती, भांडणे होतात. तर मंडळी, या काही सवयी आहेत ज्या फक्त कळत नकळत दैनंदिन जीवनात आपल्याकडून होतात, ज्याच्यामुळे म्हणजे ज्याची आपल्याला माहिती देखील नसते. असे कार्य केल्यास लाभ होणार नाही, उलट त्याचा हानी व दुष्प्रभाव आपल्यावर होतो. पण याचा असर भाग्य, घर परिवार, करिअर, धनसंपत्ता, स्वास्थ्यावर होतो. काही लोकांना माहिती असून त्या या चुका करतात व याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. त्यांचे जीवन समस्येने ग्रासलेले राहते. घरामध्ये अशांतता राहते. हा व्हिडिओ तुमच्या जीवनामध्ये अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. तर मंडळी, या व्हिडिओमधून मी सांगणार आहे की या चुका ज्या आपण रोज करतो, ज्या केल्याने आपल्याला मजा तर येते पण नंतर त्याचाच परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे या चुका तुम्हाला जीवनात करायच्या नाहीत. तुमची ही चूक सगळ्यात मोठी होईल व तुमचे व्यापार, करिअर, धनसंपत्ती, बरकत पूर्णपणे थांबेल. याचे कारण आपण स्वतःच असतो. या चुका आपण रोजच्या जीवनामध्ये करतो, ज्याच्याविषयी आपल्याला माहितीही पडत नाही. त्यामुळे बघूयात अशा काही गोष्टी. नंबर 1, मंडळी, दान करणे अत्यंत मंगलकारी असते. असे म्हणतात, जो श्रद्धा व निर्मळ मनाने दान करतो ते अनेक पटीने त्याला परत भेटते, ज्यामुळे व्यक्तीचे जीवन अगदी सुखमय होते. जीवनात पापांपासून मुक्ती भेटते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दान करताना कधीही त्याचा मोलभाव करू नका. जर तुम्ही असे करत असाल तर या सवयी आत्ताच बदला, नाहीतर असं केल्याने तुम्ही केलेल्या दानाचे फळ देखील शून्य होईल, तुमचे भाग्य देखील बिघडेल. तसेच तुम्ही देवपूजा करता त्याचे देखील फळ तुम्हाला भेटणार नाही. जीवनामध्ये शुभ ऐवजी अशुभ परिणामांचा तुम्हाला सामना करावा लागेल. नंबर 2, मंडळी, भंडारात तुम्ही कधी ना कधीतरी गेलाच असाल. भंडारात आपण लंगर, प्रसाद, भोजन या नावाने देखील ओळखतो. तुम्ही भंडारात प्रसाद घेण्यासाठी गेला असाल, पण तुम्हाला मी एक सांगते, वास्तुशास्त्रानुसार कधीही दान केल्याशिवाय भंडारात प्रसाद ग्रहण करू नये. ही गोष्ट आपल्याला आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी देखील सांगतात. असं म्हणतात, जिथे आपण दान करत नाही तेथील भंडाराचा प्रसाद ग्रहण केल्याने जीवनातील पुण्य नष्ट होते. याचा असर आपले भाग्य, स्वास्थ्य व करिअरवर होतो. त्यामुळे मंडळी, लक्षात घ्या, यापुढे कोणतेही भंडार किंवा लंगर
इथे जाताना प्रसाद ग्रहण करण्याआधी तिथे दान तुम्ही नक्की करा, पण तेही मनामध्ये श्रद्धा व निर्मळ मनानेच करा, जे तुम्हाला अक्षम असे पुण्य प्रदान करेल व त्याचे दुपटीने तुम्हाला फळ देखील भेटेल व तुमचे भाग्य देखील मजबूत बनेल. नंबर 3, मंडळी आजकाल लोक फॅशन म्हणून बरेचदा दुसऱ्यांचे कपडे घालतात. काही लोक मित्राची कपडे घालतात तर काही शेजाऱ्यांची कपडे घालतात. पण मंडळी, हे खूप चुकीचं आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे करणे अशुभ मानलं गेलं आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची आपली एक ऊर्जा असते, त्याचं आभामंडळ असतं. तेव्हा तुम्ही दुसऱ्याची कपडे घालतो तेव्हा त्या व्यक्तीची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करते. अशात समोरच्या व्यक्तीच्या मानसिक जर तो तणावात, आजारी, आर्थिक संकट किंवा नकारात्मक विचारात असेल, कर्जात बुडालेला असेल, तर त्याची ऊर्जा त्या कपड्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचते व त्याचा असर पूर्णपणे तुमच्या आयुष्यावर होतो, जे तुमचे भाग्य देखील खराब करते व तुमची सर्व कामे बिघडवते. त्यामुळे दुसऱ्यांची कपडे वापरणे पूर्णपणे टाळा. नंबर 6, मंडळी साफसफाईचा प्रभाव हा भाग्यावर पडतो. ज्या घरात साफसफाई, स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा, माता लक्ष्मीचा वास राहतो. जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तिथे घर अन्नधान्याने भरलेले राहते. पण ज्या घरात साफसफाई नसते, जिथे नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी वास करते, धनसंपत्ती, बरकत थांबते. तसेच घरात वादविवाद देखील होतात. अनेक पूजापाठ करून फळ भेटत नाही. आपल्या शास्त्रात साफसफाईचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला घर साफ, स्वच्छ ठेवायचं आहे. जर तुम्ही साफसफाई कराल तर तुमचा शुक्र, बृहस्पती ग्रह देखील मजबूत होईल. नाहीतर शुक्र, बृहस्पती कमजोर होणार, ज्याचा प्रभाव तुमचा करिअर व तुमच्या आयुष्यावर होणार आहे. त्यामुळे तुमचे सौभाग्य देखील दुर्भाग्यात बदलणार आहे. नंबर 5, जो व्यक्ती सूर्योदयाआधी उठतो, स्नान, पूजापाठ करतो, त्याला सकारात्मक प्रभाव त्याचा भेटतो. पण जो व्यक्ती सूर्योदयानंतर उठतो त्याचे कर्माचा फळ हे जीवनातील म्हणजे त्याचे पुण्य हळूहळू कमी होऊ लागते. ज्यामुळे पूजापाठ केला तरी त्याचे फळ त्याला भेटत नाही. आपल्या शास्त्रात सांगितलं गेलं आहे सूर्योदयापूर्वी उठावे, पण काही लोक आळशी असतात त्यामुळे ते उशिरा उठतात, त्याचा प्रभाव त्यांच्या भाग्यात होतो. नंबर 6, आज या कलियुगात बरेच लोक एकमेकांना धोका देतात. ते कसल्याही प्रकारचा असेना, म्हणजेच एखाद्या व्यक्तीबरोबर स्वतःच्या स्वार्थासाठी छळ कपट करणे, कोणाचा विश्वास तोडणे, कोणतीही वस्तू चोरणे, दुसऱ्याला त्रास देणे हे खूप अशुभ आहे. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला शनी दोष, मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्याचा सामना करावा लागू शकतो. तसेच कोणाच्या कुंडलीत राहू केतू अशुभ असतात तर असे करणे तुमचे जीवन हे नरक समान बनवते. तसेच जी लोक दुसऱ्याची निंदा करतात, अपशब्द बोलतात, त्यांच्या वाणीमध्ये सरस्वतीचा वास नसतो. तसेच त्यांचे भाग्य देखील हळूहळू नष्ट होते. जीवनामध्ये सुख शांतीऐवजी अशांती येते. नंबर 7, मंडळी मंदिरात भेटणारा प्रसाद हा आपले भाग्य बदलवणारा असतो. हा आपल्यासाठी परमेश्वराचा एक आशीर्वाद असतो. अशात तुम्ही मंदिरात जाता, पूजापाठ करता, तिथे प्रसाद भेटतो, पण काही लोक हा प्रसाद त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांमध्ये वाटून टाकतात. पण असे कधीही करू नका, कारण जेव्हा आपण हा प्रसाद वाटतो तेव्हा आपण आपले भाग्य देखील वाटत असतो. कारण जो प्रसाद आपल्याला भेटतो तो आपल्या भाग्यामध्ये असतो. पण जेव्हा प्रसाद आपण वाटतो तेव्हा आपले भाग्य देखील त्यामध्ये वाटले जाते. त्यामुळे प्रसाद कोणालाही वाटू नका, नाहीतर पुण्य देखील त्या व्यक्तीला प्राप्त होईल. नंबर 8, जर तुम्ही बिछाण्यावर बसून जेवण करत असाल तर आजच तुमची सवय बदला. कारण बिछाण्यावर बसून जेवल्याने कुंडलीतील राहू ग्रह खराब होतो, त्यामुळे वास्तुदोष लागतो. तसेच आपले वरिष्ठ लोकसुद्धा सांगतात की ही म्हणजे अशी सवय चुकीची आहे. बिछाण्यावर बसून जेवणे करणे यामुळे भाग्य खराब होते. तसेच शरीरामध्ये आळस, रोग व नकारात्मकता वाढते. माता अन्नपूर्णा देखील आपल्यावर नाराज होते. पण अशा वेळी माता अन्नपूर्णा नाराज झाल्याने घरातील अन्न भंडारे खाली होतात. तसेच मंडळी, दक्षिण दिशेला तोंड करून देखील आपण जेवू नये, कारण या दिशेला तोंड करून जेवल्याने तुमचा मानसिक ताणतणाव निर्माण होतो, अशांती घरामध्ये निर्माण होते, शरीराचे स्वास्थ्य, आरोग्य देखील समस्या निर्माण होते. तसेच तुमचा इन्कम व आर्थिक स्थिती देखील कमजोर होऊन जाते. नंबर 9, नकारात्मक विचाराने देखील भाग्यावर परिणाम होतो. कारण ज्या प्रकारे तुमचे विचार असतात तसेच तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होऊ लागतात. कारण
सहजच जेव्हा आपण एखादी कार्य करताना हार मानली तर ते कार्य कसे पूर्ण होणार. त्याचप्रकारे नकारात्मक विचार असल्याने व्यक्तीचे कार्य देखील नकारात्मक होतात व कार्य होण्याआधी ते बिघडले जातात. त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये सफल होण्यासाठी तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा. पण जर नकारात्मक विचार दूर करायचे असतील तर तुम्ही श्रद्धापूर्वक एकादशीचे व्रत करा. तसेच नियमित सूर्याला जल देखील अर्पण करा. यामुळे दुर्भाग्य देखील सौभाग्यात बदलू लागेल. तसेच भाग्य देखील स्थिर होईल. माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न राहील. नंबर 10 मंडळी, शास्त्रात सांगितले आहे जेव्हा एका स्त्रीचा व पुरुषाचा विवाह होतो आणि ते वचनांनी विवाह बंधनामध्ये बांधले जातात, तसेच त्यांचे भाग्य देखील एकमेकांशी जोडले जाते. त्यामुळे पती पत्नीच्या कर्माचा प्रभाव हा एकमेकांच्या भाग्यावर पडतो. त्यामुळे जीवनसाथीचे चुकीचा विचार करणे, वाईट कर्म याचा प्रभाव आपले भाग्य खराब करते व जीवनात समस्या येऊ लागतात. पण समस्या काही कारणाने तुमच्या भाग्यावर वाईट परिणाम झाला असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करा. असे केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची सर्व कामे जी आहेत ती मार्गी लागतील. तसेच तुमचे संबंध देखील अगदी दृढ होतील व मतभेद देखील दूर होतील आणि भाग्य मजबूत होईल. तसेच घरामध्ये देखील प्रेम राहील. नंबर 11 जर मंडळी तुमच्या घरात कारण नसताना भांडणे, ताणतणाव होत असेल, जर एखादे कार्याचा विचार करत असाल व त्यात नेहमी अडथळे येत असेल, धनाची बरकत एकदम थांबलेली असेल, नात्यामध्ये कडवटपणा येत असेल, पण तुम्हाला कळत नसेल की याचे नक्की कारण काय आहे, तर त्याचे कारण एक मुख्य असू शकते, ते म्हणजे दात आणि नखे खाणे होय. कारण ही काही साधारण सवय नाही, तर हे दुर्भाग्य खेचून घेणारी सवय आहे. जर तुम्ही देखील अशी तुम्हाला काही सवय असेल तर ती ताबडतोब ती सवय थांबवा. नखे ही आपल्या शरीराची एक ऊर्जा असते व हेच सगळ्यात मुख्य कारण आहे आपले नशीब बिघडवण्यासाठी. असे करणे म्हणजे जीवनामध्ये बर्बादी ओढून घेण्यासारखे आहे. शास्त्र असं सांगतं की असं केल्यामुळे अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होतात. कारण अशी सवय असलेली व्यक्ती धनसंपत्तीमध्ये बरकत होऊ देत नाही. तसेच माता लक्ष्मी देखील घरामध्ये वास करत नाही, ज्यामुळे जीवनामध्ये नेहमी समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच ही सवय ताबडतोब सोडून टाका. नंबर 12 मंडळी, दुसऱ्याच्या प्रगतीवर आपण नाराज होऊ नये, उलट आपण खुश व्हावे. बरेच लोक कोण एखादं पुढे जात असेल तर त्याच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करतात, पण असे करणे योग्य नाही. हे आपल्यासाठी अशुभ आहे. कारण माता लक्ष्मी अशा घरात वास करत नाही. जे दुसऱ्यांच्या संपत्तीवर जळतात त्यांची कामे हळूहळू बिघडू लागतात. त्यामुळे त्यांचे भाग्य देखील कमजोर होते, पुण्य देखील निष्फळ होते. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो, घरामध्ये अशांती येते, सुख समृद्धीमध्ये बाधा उत्पन्न होते. नंबर 13 मंडळी, ज्या पद्धतीने तुमची संगत असते तसाच प्रभाव तुमच्यावर देखील टाकते. पण मंडळी, जिथे चांगली संगत असते तिथे आपले भाग्य बनते. वाईट संगत असते ते आपल्या भाग्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. वाईट संगत तुमचे भाग्य पूर्णपणे नरक समान बनवते. त्यामुळे वाईट मार्गावर चालल्याने जीवनामध्ये नेहमी आपण हरतो, पण असं केल्याने इतर लोकांच्या भाग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम टाकत असतो. त्यामुळे माता लक्ष्मी, विष्णू भगवान व अन्नपूर्णा माता नाराज होतात. जो व्यक्ती वाईट संगतीतून वाईट कर्म करतो त्याच्यावर नेहमी वाईटच होत राहते. नंबर 14 मंडळी, जर तुम्ही कुणाचाही पैसा खाल्ला असेल, म्हणजेच कोणालाही धोका देऊन, लालच देऊन त्याचा पैसा चोरला असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुर्भाग्याला आकर्षित करत आहात. विशेष करून जर तो व्यक्ती इमानदार, मेहनती व गरीब असेल तर तुम्हाला फक्त या जन्मातच नाही तर तुमच्या सगळ्या जन्मात या समस्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मंडळी, कोणालाही धोका देऊ नका, योग्य रस्त्यावर चला, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल व तुमचे पूर्ण जीवन अगदी सुखमय होईल. तर मंडळी, तुमच्यामध्ये देखील यापैकी एक कोणतीही सवय असेल तर ती आजच बदला, नाहीतर तुमची ऊर्जा प्रभावित होईल व सुख सौभाग्य हे